हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांत. तर तुम्हाला माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मी ना मस्त अशी रेडी झालेली आहे, म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे, साडी वेअर केलेली आहे आणि जायचं आहे मला आता खाली, म्हणजे थोडंसं सामान आणायचं आहे. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, तर त्याचं थोडंसं सामान आणायला जायचं आहे मला आणि वाणाचं पण थोडंसं सामान आणायचं आहे. मिस्टर तर काही सकाळीच गेलेत मुंबईला, त्यांना मुंबईचं भाडं आलं होतं त्याच्यामुळं. आणि मग आता त्यांनी गेले सकाळी लवकरच, किती 4:30 वाजता गेलेत. मग नंतर मी उठून खालून पाणी इथे जाऊन आणलं. देवाची पूजा पण करायची राहिलेली, आणखीन मस्त अशा बांगड्या घातलेल्या आहेत. संक्रांतीच्या सणाला मेन महत्त्वाचं म्हणजे बांगड्या आणि हळदी कुंकू आणि साडी, हे तर प्रत्येक सणाला असतेच, पण ह्या सणाला ना जास्त करून मानणं बांगड्या, चुडे आणि हळदी कुंकू ह्याचा जास्त मान असते. तर चला मग आता पटकन जाते मी खाली, सगळं सामान ते घेऊन येते आणि नंतर लागते लगेच स्वयंपाकाला. माहीला पहिल्यांदा आंघोळ घालते आणि मग तिला पण घेऊन जावं लागेल. मी खाली आता जाऊन आलेली आहे आणि खरंच एवढी जर माझी बेजारी झाली आहे ना खूप जास्त, कारण एवढं सगळं सामान आणि त्यातून पण माहीला घ्यायचं म्हणलं ना मला सुचतच नव्हतं काही. आणि त्याच्यातून आणखीन हे साडी घातलेली होती. हे बघा एवढं सगळं सामान आणलंय, त्या पिशवीमध्ये पूर्ण भरली होती पिशवी. आणि ह्या पोरीला घेतलेलं होतं एका साईडला. हिनं काही चालत नाही रस्त्याने, तिला कोणी बोललं तरी ही पोरगी मान खाली घालते आणि बसती लगेचच घे म्हणते उचलून. कोणाकडेच जात नाही ती, कोणाकडेच. वाहनाचं सामान असताना ते सगळं मी घेऊन आले. हे हरभरे आहेत बरं 10 रुपयाला. नंतर ह्याच्यामध्ये मेथी आहे, गाजर आहे, ऊस आहे, नंतर ह्याच्यामध्ये बोर आहेत. तो मैदा आणलेला आहे. ते शूज का तिथं टाकलास तू? तिथं का टाकलास ते शूज? उचल ते पटकन शूज तिकडं तू पलीकडे उठ नाही. आणि आता मी करते पूजा आणि पटकन करते स्वयंपाक. तर माहीला आता झोपवलंय, झोपली तिनं, कारण झोपेला आली होती. आणि आता करायच्यात मला चपात्याच म्हणायला लागले, पोळ्या. तर इथं जे पुरण आहे ना ते सगळं करून ठेवलंय. ह्याच्यामध्ये भात केलेला आहे आणि इथं केलेली आहे आमटी मस्त अशी. इथं मळलंय पीठ, झाकून ठेवलंय मी. आता करते पटकन पोळ्या. तर फायनली ना माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी आता निघालेली आहे तिकडं जाणार आहे मी व्यवसायला त्यांना. आणि सासूबाईंना आवर्जून सांगितलं की तिकडं जावं म्हणून. माहीला पण इथं रेडी केले. आणि ही पोरं ना दिवसभर झालं पतंग उडवायला लागले तर ती भोंगा वाजवायला लागले, तर एवढं कान पार किर करून टाकले. तर आता सुद्धा टेरेसवर किती मोठी गर्दी आहे. पार गाणे डीजे काय ती गाणी वगैरे लावून फटाके फोडून काय ती पतंग उडवायला लागले. तर कोणाचा पतंग तुटला ना ते वाजवते भोंगा. नाही रेडी झाली तू? केवढा आवाज यायलाय ना, भोंगा केवढा वाजवायलेत ना तिले पोरं. मला आणखीन जाताना चुडे पण घ्यायचेत. व्यवसायचं तर सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे मी, फक्त आता चुडे घ्यायचे राहिले. ती आता घेते, त्यांच्या इथं भेटतात, म्हणजे त्यांच्या एरियामध्ये भेटतात, तर तिथे घेते. मी इथं सकाळी विचारले तर मला म्हणले की 20 रुपयाला जोड, गावाकडे 10 रुपयाला भेटते. त्या माणसाला म्हणलं होतं मी 10 रुपयाला दे म्हणून, पण त्यानं काही दिलाच नाही. 20लाच भेटणार आहे मला माहिती आहे तिकडं पण, कारण आज त्याचाच तर मान असते ना चुड्या आणि पाटल्याचा, त्याच्यामुळे महागच देते. तर चला सगळं मी त्यांना ना म्हणजे त्यांच्या तिकडे नेण्यासाठी पोळ्या, आमटी, भात हे सगळं पण मी बांधून घेतलेलं आहे, कारण त्यांनी तर काय पोळ्या केल्या नसतील म्हणून मीच घेऊन चालले इकडनं. आणि तसंही आमच्या दोघाला जास्त झाल्या असत्या पोळ्या. तर फायनली मी आता निघालेली आहे. पाठीमाग अशी बॅग आहे पाठीवर. खूप दिवसातून काय वर्षातून म्हणता येईल मी ही बॅग म्हणजे घेतलंय आता. त्याच्यामध्ये सामान मी ही बॅग अजिबात सुद्धा यूज करतच नाही. मी आता एकटे आहे ना, त्याच्यामुळे मला हातात पिशवी कशी धरू आणि हिला कसं घेऊ, त्याच्यामुळे मी ही बॅग घेतली. चला मग खडक असलं म्हणजे ते बाहेरची पद्धत
नाही पगळव नाही एकाच ठिकाणी पगळत हे व्हायला पाहिजे ना वहिनी जरा इकडं इकडं हा एकाच ठिकाणी झालंय ते सगळीकडे करावं लागतं थोडं थोडं बरोबर. छोटी करायला लागली तर कसं काय लय महाग घेतला होता ना. तुम्हाला बसवत की 2 का नको तुला बसवायचं का मी लहान असताना आई मला बी बसवायची ओके आता खायचे आपल्याला मला देवा पुढे ठेवून द्या काय कराव्या पिल्लूला काय नाही सावित्रा जन्म जन्म साखरा की 1000 रुपये आधी हे करायचं असतं तू पड नीट बसून तिथूनच नाही तिथून तुम्हाला कसा पिल्लू तू पड पाया पाया नीट पड पाया नीट पाया पड पाया पड नीट ए आधी ते आरुष तुम्हाला तिळगुळ घराचा आशिष अशी आरुष अरे गोड गोड बोला आशिष आदित्यला तिळगुळ घ्या गोड गोड बोला दे ना बाळा तू सगळ्यांना आत्याला दे ना तू ती आत्याला दे तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणाव दाजीला इकडं आरुषला द्या सगळ्यांचं तुम्ही द्या इथं छान तू पण पाया पण जय बाप्पाच्या थांब बघा आता काय करायला कसं पिलू कसं पाया पडते तू पाया पड बघ ते तिळगुळ आता यार कसलं सुंदर सुंदर दिसायला वगैरे अगं तू काय माझ्या हातात खाली माही घेऊ लागली बाय पिलो माही बाय हा काय केला करते ती तसं चल बाय मी नको येऊ का मी नको येऊ आता काय गरज नाही बघा कशी बघती बाय हा जातो चल बाबा माझं नाव दे आत्याला बाय कर गाडी काढायची वाटतं आलो होतो आता घरी आता करायचंय जेवण मी पण सकाळपासून जेवण केलेलं नाहीये मिस्टरांना सकाळी डबा दिला होता आणि आता
मस्त आता आमटी भात चपाती खायचे. भजे केले नाही आहेत कारण पीठच नव्हतं माझ्याकडे आणि मला बाहेरून आणायचं लक्षात पण नाही, त्याच्यामुळे भजे नाही आहेत केलेले. मीच तर विचारत होते भजे केलेत का म्हणून, त्यांना आवडतात. आणि माही आमची झोपली आणि थंडी आता कमी झाली, गरमी व्हायला लागले. मला तर आता पायऱ्या चढली केवढं घामायला लागलं. अख्ख्या दुनियेला तू दिली आणि नवऱ्याला नको. नवरा जाग्यावर बी पाहिजे कधी. तीन घ्या आणि बायकोला जरा गोड बोलत जा कधी तर. बायकोला गोड बोलायचं असते. नवऱ्यासाठीच करत असते सगळं बायको, काय स्वतःसाठी नसती करत. आमच्या पाठवण्यासाठी करतो. कोणासाठी? पाठवण्यासाठी. शेजारी पाजाऱ्यासाठी. ह्या प्रेम म्हणतात का सांगा. जबरदस्ती झालेला. मी पण प्रेमाला दिले तुम्हाला. असं द्यायचं का? स्लो मोशन मध्ये. एवढी भूक लागली की यांना दम निघाला, गरम व्हायला लागली तिकडं आमटी, तोपर्यंत तिथं फरसण घेतले खायला. एवढा स्वयंपाक मी केलाय तुमच्यासाठी. काय करू, मोठं आजाड वळलं. येईल बाबा नवरा, खाईल जरा दमाने, तर तसं तर नाहीच तुमचं काही. आम्ही घेतलंय आता जेवायला. आमटी काय झाली असं स्वतःला वाटत असतं. बघा खाऊन कसली भारी झाली ती, तरी त्याच्यात काळा मसाला नाहीये. नाही म्हणा, नाही झाली ग, नाही झाली म्हणा ना. झाली चांगली. की चांगली मस्त झाली, खरंच मस्त झाली आमटी. मला बाकीचं नाही आवडलं काही, पण मला आमटी आवडली.